नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. संदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत. तुम्ही ट्विटच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले, तुमचे नेमके प्रश्न काय आहेत? एकतर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे. परंतु अटक अजून 1% करायची का 99% करायची? कारण 1% केलं तर 99% 100% करावी लागेल. आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही. ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे. अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं 1% आणि 99% भेद करता येणार नाही. 99%च्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की 99%च्या संमतीशिवाय 1% काही निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे. याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही. आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही. आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपवी या प्रकरणात करतं. फक्त तेजवानीला अटक झालेली आहे. याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे 99% आणि 1% यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. याच्यात महसूल खातं आणि गृह खातं लपवाछपवी करत आहे. नाही, पण जी शीतल तेजवानींना अटक झालेली आहे, विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर अटक होते असा एक देखावा तयार केला जातोय का? कारण विरोधक गोंधळ घालणार या मुद्द्यावर. तर त्यावर गोंधळापेक्षा याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा आहे, महार वतनाची जमीन सरकारच्या ताब्यात असलेली जमीन ती एक व्यक्ती विकते. ती जो घेणारी व्यक्ती आहे ती अजितदादांचे चिरंजीव आहे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामध्ये 100% राजकीय दबावाशिवाय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ होऊ शकत नाही. या अधिकाऱ्यांना माफ करता येणार नाही. या मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा अटकेची कारवाई झाली पाहिजे. आणि जसं देणारा अटक आहे तसं घेणारा सुद्धा अटक झाला पाहिजे. अजित पवारांच्या राजीनाम्याची विरोधक अधिवेशनात मागणी लावून धरणार आहेत का? बिलकुल करतील. कारण याच्यात अजितदादांच्या सपोर्टशिवाय प्रेशरशिवाय एवढं मुद्रांक शुल्क इथं सरकारमधला अधिकारी 1 रुपया कधी कमी करत नसतात. कोणाच्या बापाचा तो ऐकत नसतो. परंतु इथं एवढं शुल्क कमी झालं याचाच अर्थ अजितदादांचा त्यांच्यावर दबाव होता. दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी चौकशीस बोलवलेले आहे, पण ते असं म्हणतात की जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित राहायचं आहे, त्यामुळे त्यांनी चौकशीसाठी वेळ मागितला आहे. हे असंच वेळ काढून नेणार आहे. परंतु दिग्विजय पाटील असो किंवा पार्थ पवार असो, दोघांवर ही कारवाई सरकारला करावी लागेलच. दिग्विजय सिंह यांनी आता भेट घेतली उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसनं सोबत यावं या संदर्भात काही चर्चा झाली? मला माहीत नाही. मी आता साहेबांकडे चाललेलो आहे. तिकडून जाऊन आलो असतो तर मी त्याच्यावर बोललो असतो. परंतु मी आता साहेबांना भेटायला चाललेलं आहे. ज्या नगरपालिका निवडणुका मागच्या 2 तारखेला झाल्या याच्यात संदर्भात ही सगळी माहिती देण्यासाठी मी साहेबांना भेटायला चाललेलो आहे. आठवड्याभराचं अधिवेशन जाहीर झालेलं आहे. आठवड्याभरामध्ये सरकार काय नाही देणार? आठवड्याभराचं अधिवेशन म्हणजे ही फक्त दिखावा आहे. खऱ्या अर्थानं विदर्भात अधिवेशन होत असताना ते पूर्णपणे 2-3 आठवड्याचं व्हावं. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी. परंतु सरकारला तर याच्यापेक्षा ते कमी करायचं होतं. परंतु नाही जनलाजेचं मनाच्या लाजेमुळे त्यांनी किमान एवढं 1 आठवड्याचं तरी ते केलेलं आहे. विरोधी पक्षनेत्याबाबत घेतला पाहिजे लवकर निर्णय. विरोधी पक्षनेत्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे. दोन्ही सभागृहाच्या लवकर निर्णय सरकारने घ्यावा. थँक्यू.